अशक्यतो प्रवास टाळा, गरज असेल तरच घराबाहेर पडा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन. तर अडकलेल्या प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आल्याची फडणवीसांची माहिती. झाडं कोसळून 4 बळी गेल्यानंतर मुंबईत आता धोकादायक झाडांवर सूचना फलक लावणार. सदर झाड धोकादायक, इथं थांबू नका अशा आशयाचे फलक लावणार असल्याचं महापौर रितू तावडेंची माहिती. झाडाखाली उभं राहून कुणाचाही मृत्यू झाला नाही. मुंबईत पावसासोबत प्रशासनानं केलेल्या कामांचा कहर दिसला. पाऊस बळींवरून किशोरी पेडणेकरांचा महापौर रितू तावडेंवर हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही, पेडणेकरांची टीका. मुंबईत झाडांची पडझड थांबेना. अंधेरी, वांद्रे, ठाणे, डोंबिवली झाडं कोसळून वाहनांचं मोठं नुकसान. घटनेमध्ये 4 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईत आणखी एक झाड कोसळलं. झी 24 तासने रियालिटी चेक केल्यानंतर प्रशासनाकडून दखल नाही. महामुंबईत पावसाची संततधार कायम. पावसासह किनारपट्टी भागात ताशी 60 ते 70 वेगाचे वारे. तर पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. मुंबईतील पावसाचा डबेवाल्यांना फटका. मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा आज बंद. पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. चाकण चौकामध्ये पाणी साचल्यानं पुणे नाशिक महामार्ग ठप्प. लोणावळ्याजवळील काही वाहनं अडकली. तर मावळमध्ये टेम्पो पाण्यात वाहून गेला. कनेक्टिंग लिंक वरील आजचे व्हिडिओ धक्कादायक. संपूर्ण कामाचं ऑडिट झालं पाहिजे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर ज्यांनी राज्याची वाट लावली ते आम्हाला प्रश्न विचारतायत. फडणवीस यांचा पलटवार. आणि साताऱ्यात जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यानं शाळेचे पत्रे उडाले. महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीवरील पूल कोसळला. अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू.